रामकृष्ण हरी. मी पंढरीचा वारकरी. प्रथम मी तुमचे आभारी आहे. तुम्ही हा व्हिडिओ पसंत केलात. इंद्रायणी काठी देवाची आळंदी. इंद्रायणी आज किती जल्लोषात आणि आनंदात वाहत आहे. अरे पण तिनेही पाहिलेत खूप सारे दुःख आणि वेदना. विठोबा पंतांचा तो आक्रोश आणि त्या भयान रात्रीच दिलेली झुंज. तुकोबारायांच्या अंगावर आलेले अभंग आणि गाथा. अशा अनेक घडामोडी इंद्रायणीने अगदी जवळून पाहिल्या. तीच तर साक्ष आहे या घटनांची. तरी पण प्रेम करणं सोडलं नाही तिने. विठोबा पंतांच्या मुलांना बसवलं शेवटी आपल्याच कुशीत आणि करून घेतला त्यांच्या हातून अनेक वैष्णव जनांचा उद्धार. म्हणून म्हणतात, ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालेसे कळस. आपल्याही मुलांना एकदा इंद्रायणीचा तट म्हणजेच आळंदी दाखवायला विसरू नका. ज्ञानाचा महामेरू असणाऱ्या ज्ञानोबारायांनी काहीही चूक नसताना किती दुःख अपमान सहन केला. थोड्याशा दुःखांनी कोलमडून पडणारी आपली मुलं जेव्हा त्या इंद्रायणीला जाऊन विचारतील ना, संघर्ष त्या ज्ञानोबारायांचा आणि तुकोबारायांचा, तेव्हा त्यांना कळेल जगणं असं पण असतं. जर कधी कवटाळले असते माऊलींनी दुःखांना, तर 28 लाख वारकरी संप्रदाय नसता पंढरपूरला. माऊली 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 माऊली.